भंडारा जिल्ह्यामध्ये आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना ही घडलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील शासकीय हॉस्पिटलमध्ये अचानकपणे पहाटे 1:30 ते 2च्या सुमारास NSUAच्या वॉर्डमध्ये जी आग लागली, कदाचित त्या आगीचं कारण हे इथे असणारा शॉर्ट सर्किट हे असू शकतं। अजूनही त्याची तपासणी चालू आहे। पण ह्या आगीमुळे दुर्दैवाने त्या NSUAमध्ये असणारे 17 पैकी 10 बालकांचा या ठिकाणी मृत्यू हा झालेला आहे। मला सांगण्यास अत्यंत वाईट वाटतं, दुःख होतं। प्रथमतः मी या बालकांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या पालकांना या ठिकाणी ईश्वर शक्ती देव अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो। घडलेल्या घटनेचा अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल राज्य सरकार आणि पालकमंत्री या नात्याने आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। इथल्या प्रशासनाला मी आज सकाळपासून तातडीने सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी, तिथले आरोग्य अधिकारी आणि सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जी उर्वरित जे 7 बालक आहेत ज्यांचा प्राण वाचवण्यामध्ये यश स्थानिक प्रशासनाला आणि हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना मिळालेले, त्या बालकांची काळजी घेणे, त्यांना तातडीने लागेल तो चांगला आरोग्य उपचार देणे या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि ह्या झालेल्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या पालकांना, त्या कुटुंबांना लागेल ती मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाईल। माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या राज्याच्या तिन्ही नेत्यांनी या घटनेबाबतीत तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे आणि तिन्ही नेत्यांच्याही ह्या सूचना आहेत की लागेल ती मदत या ठिकाणी आपल्याला कुटुंबाला करायची आहे।